शिमला मिरची, हळद, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. तेल तापवले, त्यात मोहरी तडतडून द्यायची आहे आणि त्यातमध्ये जिरं फुललं की इथे घेऊन शिमला मिरची तेलामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये हळद टाकून परतून घ्यायची आहे. तेलामध्ये शिमला मिरची टाकली की शिमला मिरचीचा कलर बदलत नाही. आणि त्यानंतर जे वाटण करून घेतलेलं आहे, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची याचे वाटण याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि शिमला मिरचीचे कट करून घेताना त्यातले बी घ्यायचे नाही. तरी ते चवीपुरतं मीठ घेतले आणि 5 ते 10 मिनटं शिजण्यासाठी झाकण ठेवून दिले. कमी गॅस करून ठेवला. त्यानंतर इथे चपाती करून घेतली डब्यासाठी. अगदी अर्ध्या तासात डबा होतो. अशा पद्धतीने पटकन केल्यावर. तर पाहू शकता चपाती तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची चपाती आणि शिमला मिरची डब्यासाठी बनवलेली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि इथपर्यंत माझा रेसिपी बघितली, व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा. तर कसा वाटला आजचा डबा? शिमला मिरची तयार झालेली आहे. जास्त खूप घट्ट केलेली नाही, जास्त पातळ नाही, अशीच केलेली तपीत. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, धन्यवाद.